यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. रेल ग्रामपंचायतीतील अनागोंदीवर ग्रामस्थ आक्रमक. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि विकास कामांवर गंभीर प्रश्न. अकोला जिल्हा प्रतिनिधी निळकंठ वसू पाटील. अकोट तालुक्यातील रेल ग्रामपंचायतीमध्ये मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. गावात पाणीपुरवठा विभागाकडून काही दिवसाआड पाणी येत असतानाही ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेक प्रभागांमध्ये नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. गावातील अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असून प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतो आहे. ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध असून नियमित टॅक्स वसुली केली जात असतानाही नागरिकांना मूलभूत सुविधा अपुऱ्या मिळत असल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. गावातील गटारे तुंबलेली असून स्वच्छतेचा अभाव दिसून येतो आहे. ग्रामपंचायत इमारतीची अवस्था देखील दयनीय झाली असून परिसरात साफसफाई नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात लाईटची सुविधा व्यवस्थित नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. याशिवाय लाखो रुपयांचे नवीन टेबल, खुर्च्या, डस्टबिन ग्रामपंचायत कार्यालयात धुळखात पडत असल्याने ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे. सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढतो आहे आणि या सर्व प्रकाराबाबत गावातील नागरिकांसह माजी सरपंच मोहन कपले, सलीमभाई तसेच भाजपचे जिल्हा सचिव दादाराव पेठे, पत्रकार यांनी ग्रामपंचायत सचिवांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केली. सरपंच आणि सचिव यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे विकास कामांवर परिणाम होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान सरपंच आणि ग्रामपंचायत सचिव यांनी लवकरच संबंधित प्रश्न मार्गी लावण्यात येतील. निधी उपलब्ध असून आवश्यक कामे प्राधान्याने करण्यात येतील अशी प्रतिक्रिया पत्रकार यांना दिली. मात्र ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की समस्या तातडीने सोडवल्या नाहीत तर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे रेल ग्रामपंचायतीतील कारभाराचा प्रश्न आता तालुक्याच्या चर्चेचा विषय बनला आहे. 15 वित्त आयोगमध्ये आमच्याकडे पाण्यासाठी पैसे सुद्धा आहेत. आमचं एस्टिमेट तयार आहे, डीएस आहे. मागच्या मीटिंग पासून आमचे ग्रामसेवक 20 ते 25 दिवस सुट्टीवर होते. त्याच्यानंतर मध्ये फक्त एकदा कॉन्टॅक्ट झाला आणि आज मीटिंग म्हणजे असा 1 महिना आमचा घालवला. यांनी डीएससी दिली नाही, टेंडर लागलं नाही, काम लवकर सुरू झालं नाही. तरी आपले प्रयत्न राहतील की लवकरात लवकर ते टेंडर लागेल तेव्हा लागेल, त्याच्या अगोदर आम्हाला कामं सुरू करायचे. 15 मध्ये तरतूद करण्यात येईल. पाणी पुरवठा याच्यावर लिकेज वगैरे काढण्यात येईल आणि दुसरं नाली सफाईचं काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. मोठं काम आहे. गावापर्यंत पाणी येते पण गावात पाण्याचं नियोजन नाही. लगातार काम केलं कमीत कमी 18 ते 20 दिवसानंतर पाणी भेटते. 18-20 दिवसानंतर पाणी कोणाला 20 दिवसांना भेटते, कोणाला 25 दिवसांना भेटते, कोणाला 22 दिवसांना भेटते. ग्रामपंचायतचं नियोजन शून्य आहे. ग्रामपंचायत जर नियोजन केलं तर प्रत्येकाला पाणी मिळू शकेल. गावामध्ये लिकेज आहे, पालाचं काम करणे आणि नाल्याचं करणं आहे, नाली बांधकाम करणे. ग्रामपंचायतमध्ये साहेबांना विचारलं असता पैशाची तरतूद आहे, परंतु ग्रामपंचायतनं नियोजन करून ते काम लवकरात लवकर करावं असं ग्रामस्थांची मागणी आहे. नाही केलं